कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गुजराती फायनल એટલે फायनल હું બહુ કહું છું મને નાતે ફાઇનલ. बोल सर. अरे थांब. मित्रा काय काय नाही, आम्ही येतो, नंतर येतो. नंतर काय ए नाही काय झालंय बोल. इकडे आती आती चल 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 चल. काय झालं? अरे बाईजी, मी मस्त उद्याच्या डिनर साठी ना एक जोरदार जगह फायनल केली आहे. तो ही म्हणतो तिकडे नाही जायचं. बोलो. डिनर म्हणजे? अरे आम्ही दोघांनी मिळून सगळ्यांसाठी उद्या फॅमिली डिनर प्लॅन केलाय. हे बघ, मी काय म्हणतो, आपण ना मस्त जॅपनीज किंवा चायनीज क्युझिन खायला जाऊया, काय नेता? गुजराती का तो काठियावाडी. ओके. ए चायनीज किंवा जॅपनीज. अरे गुजराती काठियावाडी मस्त होईल. मस्त आहे, आम्ही रोज खातो ते. चुपला प्लीज चुप. गुजराती काठियावाडी. ए असं डिसाइड होणार नाहीये. आपण एक काम करूया, आपण टॉस करूयात. बेस्ट. छापा आला तर फाल्गुनी जिंकेल. आपण फाल्गुनी ज्या हॉटेलमध्ये म्हणेल त्या हॉटेलमध्ये जायचं. काठ आला तर तन्मय, आपण तन्मय म्हणेल त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं. ओके, उडं उडं. छापा आला तर केतकी आणि काटा आला तर फाल्गुनी. भाईजी नाही, टॉस नको करू. काय झालं ताई? काय नाही, आपण तन्मय म्हणतो तिकडे जाऊया. येस, बेस्ट. हे बघ, मी आहे ना 3-4 जागा फिक्स केल्यात, तुम्हाला दाखवतो. सो एक 3-4 जागा आहेत, ही एकदा बघून घे. ह्याचा एक मस्त ॲम्बियन्स आहे. हे बघ, विरोचक यशोदा बनून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल. साहेब, यशोदा म्हणजे रुपाली बाई साहेब. मला वाटत होतं इतकी वर्ष पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी मी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करते. हे विधी लिखित आहे. मी विरोचक आहे आणि तू सेवक आहेस माझा. आणि या विरोचकाशी गद्दारी केली आहेस तू, म्हणून सूड घ्यावा लागतोय तुझा. काय काय केलं मी सूडसाठी. त्या बिंडोक राजाध्यक्षाला प्रेमाच्या जाळ्यात ओढला. पद्माकरला चुकीची औषधं दिली, कारण तो कितपत राहावा आजाराआधीच इच्छा होती माझी. ममताला संपवावं लागलं मला. हे सगळं केलंय मी सूड पूर्ण करण्यासाठी. काय झालं? मित्रा, हे सगळं आपल्याच घरात का घडलं? विरोचक आपल्याच घरात का? त्याचा अंत होईपर्यंत आपल्या घरातली 3 माणसं गमावली आपण. तू जर आमच्या आयुष्यात आली नसतेस, कदाचित आज या घरात कोणीच जिवंत नसतं. राहून राहून सारखा एकच प्रश्न माझ्या मनात येतो, काय पाप केलं होतं? माझी काय चूक होती म्हणून मला कधी माझ्या जन्मदात्या आईचं प्रेमच मिळालं नाही?
लहान होतो मी. त्या रुपाली म्हात्रेने माझ्या मनात आईविषयी विष भरलं होतं. आयुष्यभर दुस्वास केला मी तिचा. चल आता एक घास जरा. आदू, ते विमान बाजूला ठेवतोस का बाळा? एक घास तर खा ना. आई मला तू आवडतेस ना, तसे हे विमान पण मला फार आवडतं. बर ठीक आहे. आई, या विमानाला मी माझ्या जवळच ठेवणार. बरं. आय लव्ह यू आई. आता खूप सुंदर दिसतेस. बघा म्हटलं ना विनोद करू नका. कशाला उगाच विनोद नाही करते, मी खरं सांगतोय. नाही असं काही नाही. खरंच सुंदर दिसतेस. अहो नाही असं काही. अगं, हो ना. खरंच. सर, माझ्या पाठीमागे हे सगळे धंदे करताना तुला लाज नाही वाटली? शेखर, हे सगळं चुकीचं आहे. असं काहीच नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय खरं आहे? मी खरं सांगते, माझं ऐका प्लीज. ममता, मी आदूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेते, मी असं काही करत नाही. माझ्या आदोपासून अद्वैत गेली 21 वर्ष मी आगीत जळतोय. रोज ममताच्या फोटो समोर येतो, रोज तिची माफी मागतो. मी अविश्वास दाखवला होता ना त्याच्यावर. कधी कधी असं वाटतं की नेत्रासारखं एखादं वरदान असतं ना आपल्याकडे तर बरं झालं असतं. भूतकाळ बदलून टाकला असता. कोण म्हणतं तुमच्याकडे वरदान नाहीये बाबा? गेले किती दिवस तुम्ही विरोचकासोबत राहताय. एवढं सहन केलंय तुम्ही, केवढा संयम ठेवलाय. हे का त्या वरदानापेक्षा कमी आहे का? गेल्या काही दिवसात जे काही घडलं त्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण होतं. आपण यांना नाही वाचवू शकलो. पण आता आपल्या आयुष्यात जे आहेत आपण त्यांची काळजी घेऊया. त्यांना आनंदात ठेवणं आता आपली जबाबदारी. आणि मला सांगा, ममता मावशी, आजी, आजोबा यांना तुमच्या डोळ्यात असं अश्रू आलेलं आवडलं असतं? नाही ना? आता असाच हसरा चेहरा घेऊन कामावर जा आणि लवकर या, डिनरला जायचंय ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.